गेलो. अगं पण ती तर मला जाताना सांगून गेली होती गॅस बंद केलाय म्हणून. नाही हो, मी येऊन बघितलं तर गॅस चालूच होता. अगं पण तू कशाला गेली होतीस किचन मध्ये? अहो भूक लागली होती म्हणून जेवण घ्यायला आले होते. अगं मग तू तू का नाही गॅस बंद केलास? नाही नाही नाही, म्हणजे मी नंतर आले, आधी गॅस चालू होता आणि मी जेव्हा इथे आले त्यावेळेला सगळंच जळालं होतं. नंतर मला भूक लागली. नक्की असं झालंय ना? हो मग, म्हणजे नक्की तुम्हाला म्हणायचं काय आहे? गॅस मी सुरू केला का? हे बघ तसं नाहीये, पण हे बघ राणी माझ्याशी खोटं नाही बोलणार. तिने जर मला सांगून गेली होती ना तर तिने गॅस नक्की बंद केला असणार आहे. म्हणजे काल आपल्या घरात आलेल्या मुलीवर तुमचा विश्वास आहे, पण माझ्यावर तुमचा विश्वास नाहीये. इथे मी एवढं काम करतेय, मला मदत करायची सोडून तुम्ही उलट्या मलाच बोलताय. बघितलं देवा, ह्या घरामध्ये मला काडीची किंमत नाहीये. सकाळपासून एवढं काम करतेय, पण कोणाला त्याचं कौतुक नाही. उर्मिला, जास्त खुश नको होस. मी फक्त तुला मदत करते. मालतीने सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक तुलाच करायचा आहे. गजा, तुला बोललो होतो ना यावेळेला मला कसलीच गडबड नकोय. पुशार काय मारतोस ना, काही गडबड होणार नाहीये म्हणून. प्लॅन कसा काय बसला? गजा मी काय विचारतोय? हो साहेब, सगळा प्लॅन ठीक चालला होता. ती राणी तडमडली मध्ये आणि सगळं भिसकटलं. राणी 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 ती राणी जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत माझ्या आयुष्यात काय चांगलं असं मला वाटत नाही. गजा साहेब, पायात काटा सलत राहावा ना तशीच सलत राहते ती. तुम्ही तिचा कायमचा काटा का नाही काढत? आता काटा नाही, तिला भळबळती जखम देणार आहे मी. आणि अशी जखम देणार आहे ना की ती त्यातून वरच येणार नाही. गजा, आता आपल्यालाच काहीतरी मोठं करायला हवं. साहेब, अजून काय मोठं करणार तुम्ही? आपण तिला संपवायला निघालो होतो. वाचली ना त्यातनं ती. तिचं नशीब चांगलं होतं ना म्हणून वाचली ती. लक प्रत्येक वेळेला साथ देणं असं नसतं गजा. आपण ना घाव घालत राहायचे. पण तो घाव योग्य जागेवर बसत नाही, त्याचं काय करायचं? तो कसा बसेल ना त्याचा विचार तू कर गजा. कारण नको दिवस. ठीक आहे साहेब, तुम्ही सांगा मला. तुम्ही सांगाल तसं करू. उद्याच घाव घालायचा आहे. साहेब, तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय? त्याचाच विचार करतोय. मी एक सुचवू का साहेब? बोल. राणीला पाण्यातनं गुंगीचं औषध देऊन तिला तरी ढकलून दिली तर? नाही नाही नाही, तसं केल्यानंतर आपण सापडणार नाही का? हे बघ, तिची डेथ नॅचरल वाटली पाहिजे. मग साहेब, तिचा पण ऍक्सिडेंट केला तर? नाही नाही नको, अजून एक प्रेशर नको. कसलं प्रेशर? नाही नाही काही नाही. तू ते राणीचं काय करायचं बघ. एक गजा, मला एक बेस्ट प्लॅन सुचलाय. आपण असं करूया, ठीक आहे, तुम्ही सांगताय तसंच करतो. एखाद्या कामगाराचा ऍक्सिडेंट करता येते का बघतो. लागा का मला? ठीक आहे. काय सर, तुम्ही गंमत कशी बरं सुचते तुम्हाला? तूच तर म्हणत असतेस ना, माणसाने नेहमी हसत राहायला पाहिजे. आई, तू गॅस का सुरू ठेवला होतास? पण मॅडम, आम्ही गॅस बंद करूनच गेले होते. हो का? मग भाज्या आणि इतर सगळ्या गोष्टी आम्ही जाळल्या का?
बोल ना, काय विचारते मी? माझ्या घराची राख रांगोळी करायला चालीस का इथे? अगं तुझ्यामुळे अख्ख्या जेवणाची राख व्हायची वेळ आली. तिथे जर का भलतं सलतं काही झालं असतं तर कितीला पडलं असतं.